होळी रे होळी, खाऊ पुरणाची पोळी. वर्षाचा शेवटचा सण होळी म्हटल्यावर पुरणपोळी केलीच पाहिजे, नाही का? पण या पुरणपोळीचा खाटा टोपतो केवढा. 1.5-2 तास जातात पुरणपोळी करण्यातच. आणि त्यात एकटं असेल तर 1ला होणारं जेवण 2ला व्हायला जातं. देव पण बिचारा कंटाळतो पुरणपोळीची वाट बघून. अशा वेळी मी काय करते, मिक्सरचं काम आदल्या दिवशीच आटपून टाकते. म्हणजे काय तर भाज्यांसाठी लागणारं वाटण, आमटीसाठी लागणारं वाटण सगळं काही मी आदल्या दिवशीच काढून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवशी काम करताना मिक्सरची लुडबुड नाही होतो मध्ये मध्ये. या सगळ्या पूर्वतयारीमुळे माझं सगळ्या सणांचं जेवण हे अगदी वेळेतच होत असतं. यावेळी नैवेद्यात पुरणपोळी, वाटण्याची भाजी, कटाची आमटी, भात, भजी, पापड असा सगळा काही बेत होता. देवाला कटाची आमटी आणि दूध 2 वाट्यांमध्ये वाढलं. म्हटलं तुम्हाला आवडेल त्यात पुरणपोळी बुडवून खा. आणि तुम्ही इथपर्यंत आलाय तर सबस्क्राईब करूनच जा.